बरोबर आहे. ह्या वर्षी पहिल्यांदाच ऑफलाईन ॲडमिशन कंप्लीट बंद केलेले आहेत आणि ऑनलाईन सगळ्या मुलांना रजिस्ट्रेशन करायची आहे. त्यामुळे थोडंसं सगळ्यांना नवं आहे कारण आजपर्यंत 11वी-12वी ही ॲडमिशन ऑनलाईन नव्हती. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमा असू दे किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असू दे तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन करावी लागत होती. तीच थोडीशी पद्धत इथे आपल्याला आली. मुलांना रजिस्ट्रेशन करायचं, नंतर त्यांचं मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावे लागतील आणि ऑप्शन फॉर्म लागल्यानंतर अलॉटमेंट होईल आणि अलॉटमेंटनंतर त्या स्कूलला त्यांनी ॲडमिशन घ्यायला पाहिजे. त्यामुळे थोडंसं नवीन आहे. त्याच्यासाठी मी सगळ्या लोकांना आवाहन करतो. जसं माझं ह्या वर्षी आमचं स्कूल आहे यशोदा इंटरनॅशनल स्कूल हे 11वीला रजिस्टर केलेलं आहे. त्यामुळे आम्ही काय केलं, आम्हाला इंजिनिअरिंगचा खूप अनुभव असल्यामुळे आम्हाला ती प्रोसेस कशी आहे ती माहीत असल्यामुळे मला वाटतं मी इथे माझे 2 स्टाफ अलॉट केलेले आहेत आणि त्या स्टाफ तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करेल. सिंधुदुर्गतल्या किंवा सांगलीतल्या लोकांना ज्यांना काही अडचणी येत असेल आणि त्यांना मार्गदर्शन पाहिजे, ॲडमिशन कुठेही घेऊ दे, पण त्यांना जे फॉर्म फिलिंगचं आणि मार्गदर्शन केंद्र पाहिजे ते आम्ही अवेलेबल करून दिलेले आहे. ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठल्या लेवलचं हे नाही. कधी त्यांनी यावं, या महादेव वाटले इंटरनॅशनल स्कूलमध्ये यावं त्यांनी आणि तिथे मार्गदर्शन घ्यावं. तिथे रेडकर इथे बसलेले आहेत, त्यांच्यात मार्गदर्शन ते करतील तुम्हाला सगळ्यांना.